नितेशजी, आत्ताच थोड्या वेळापूर्वी कौस्तुभजी धवसेंचं सेशन झालं. राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर खूप मोठी चर्चा झाली. तुम्ही देखील काही दिवसांपूर्वी आढावा घेतला आणि जवळपास आपल्या विभागाच्या माध्यमातून 14 कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत. हे करार नेमके कोणकोणत्या विभागात झालेले आहेत आणि यातून निर्माण होणाऱ्या संधी नेमक्या काय असणार असतील? 56,000 कोटीचे MOU सामंजस्य करार आपण इंडिया मॅरिटाईम वीकमध्ये केले. गेल्याच आठवड्यात काय होतं, आपल्या इकडे सामंजस्य करारच्या एकंदरीत त्याच्याबद्दल चर्चा खूप होते. आमचे विरोधक त्याचे टिंगलही उडवतात. पण खऱ्या अर्थाने हे सामंजस्य करार अस्तित्वात आणण्याच्या दृष्टिकोनातून आमचे मुख्यमंत्री अतिशय गंभीर आहेत आणि त्या पद्धतीचं मार्गदर्शनही आम्हाला करतात. आणि म्हणून प्रत्येक सामंजस्य करार झाल्यानंतर आम्ही सातत्याने त्या लोकांच्या संपर्कात असतो. त्यांच्या परवानग्या कशा भेटू शकतात, किती लवकर त्यांना फॅक्टरी टाकण्यामध्ये आमची मदत पाहिजे. तर 56,000मध्ये जवळपास 50,000 ते 48,000 जो गुंतवणूक आहे ते आजच्या तारखेला आम्ही प्रत्येकाची वेळ आणि महिना आणि वर्ष ठरवून दिलेलं आहे की ह्या वर्षी तुम्ही ह्या तारखेला तुम्ही सामंजस्य करार केलेला आहे, ह्या वर्षाच्या ह्या महिन्यामध्ये तुमच्या फॅक्टरीचं भूमिपूजन होणार. अशा पद्धतीचा पाठपुरावा आम्ही त्यांच्याबरोबर करतोय. मी तुम्हाला बोलतो की मोठ्या प्रमाणामध्ये, जसं मी परत सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये येते आहे. पोषक वातावरण आहे, रोजगाराची चांगली संधी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बंदर क्षेत्र किंवा मॅरिटाईम डेव्हलपमेंटमध्ये आपण निश्चित पद्धतीने ॲग्रेसर राहू.